तर जाऊया आपण मैदानाकडे. चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी आम्ही देखील सज्ज आहोत. बंदरामध्ये कालेर संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतलेलं आहे. तर सुरेश संघाची देखील सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. वसंत आणि रवींद्र. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. निर्धारित 3 ओव्हरचा हा सामना आहे. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकातला तो गोलंदाज सुनील पाटील. तर स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. बेस्ट टेक्निकल बॅट्समन इन 40+ फॉर्मॅट वसंत पाटील. नॉन स्टॅटिक रवींद्र पाटील ही सलामी जोडी. निर्धारित 3 ओव्हरचा सामना. पहिल्या ओव्हरला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला गोलंदाज येतोय सुनील पाटील. सुनील. पहिला चेंडू अतिशय चांगला आपण पाहिला. खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडूला सुंदरसा ऑनराईचा फाटका चेंडू येतोय. शॉट सेमीमध्ये एक धाव घेण्याची संधी होते. फलंदाज वसंत याला एक धाव स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतो. वसंत धावसंख्या होते बिनबाद 1. षटक क्रमांक पहिला. निर्धारित 3 ओव्हरचा सामना. षटक क्रमांक पहिला हाताळताना गोलंदाज सुनील पाटील. चेंडूवर मोठा फाटका. चेंडू काढी क्षेत्ररक्षक दक्ष आहे आणि कुठल्या प्रकारची चूक देखील केली जात नाहीये. बिग विकेट बडी सफलता या प्राप्त करतो गेंदबाज सुनील पाटील. ओ टू डिझाय. पहिला चेंडू पेस करताना आपण फलंदाज रवींद्र याला पाहिला. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला. चेंडू वाडिश लॉंग ऑनला ट्रॅव्हल झाला. आउटफील्डमध्ये देखील चांगले क्षेत्ररक्षण पाहिलं. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू त्यातून कॅरी झाला, जज झाला आणि महत्त्वाचा पहिला फलंदाज 0 धावसंख्येवर बाद होताना आपण रवींद्र याला पाहिलं. नेक्स्ट बॅट्समन येतो ज्ञानेश्वर. मागच्या सामन्यामधून खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वर याच्या मॅचमधून अतिशय चांगल्या धावा आपण पाहिल्यात. सुनील पाटील तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. आपण जर या चालू सामन्यामधून ऑन द हॅट्रिक विकेट टेकर गोलंदाज ठरता तर तुम्हाला 2100 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाणार आहे. सन्मानी व्यासपीठावर विराजमान विष्णूजी पाटील तालुका क्रिकेट के बहुत ही 3333 रुपयाचं पारितोषिक आहे. सुनीलजी पाटील तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. चालू सामन्यामधून आपण जर विकेट टेकर गोलंदाज ठरता, विकेटची हॅट्रिक साधता तर विष्णू पाटील यांच्याकडनं 3333 रुपयाचं कॅश प्राइज. क्रॉस लाईन ऑन साईडचा अतिशय चांगला फटका नानू याच्या बॅटमधून येतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडासा तंबल झाला. आणि ज्या ठिकाणी 2 धावा त्या ठिकाणी 3 धावा कन्वर्ट झाल्या. खऱ्या अर्थानं सामना विजयासाठी खऱ्या अर्थानं तुमचं क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं असतं.
क्षेत्ररक्षक थोडासा थंबल झाला, व्यवस्थित क्षेत्ररक्षण त्याला करता आलं नाहीये. बॅकिंग मात्र उत्तम आपण पाहिली, मात्र 3 धावा कंप्लीट झाल्या. या 3 धावाने संघाची धावसंख्या होते ती 6. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज सुनील, ज्यानं एक फलंदाज बाद केलेले रवींद्र याला. चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका, चेंडूचा स्क्वेअर ऑफ विकेट. प्रशांत याच्याकडे चांगले क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सकते, धावसंख्या होते ती 8. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूची फेक मला वाटतं बाकी असावी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो, मार्ग 5 क्रॉस करतो, राईट मोरचा मारा, स्ट्राईक रोटेट करतो. बेस्ट टेक्निकल बॅट्समन तालुका क्रिकेट 40+ फॉर्मॅट वसंत पाटील. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उसको चेंडू, थोडंसं कुठंतरी एसट्यानं सोडून खेळण्याचा प्रयत्न झाला. कमालीचा चेंडू हाताळताना गोलंदाज सुनील याचा आपण पाहिला, चेंडूला स्क्वेअर करण्याचा प्रयत्न झाला, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू सरळ एसट्यानवर आदळतोय. त्रिफळाचे दांडी गोल. हॅलो, थोडा आवाज दे बाबू याचा. हॅलो, ऐका तो नाही डीजे. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 2/8. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरं, गोलंदाज परशा. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं ओके दुसऱ्या षटकात गोलंदाज परशा. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका, चेंडू काढी क्षेत्ररक्षक देखील दक्ष आहे. यस, वेल जज कॅच, अतिशय चांगला झेल कॅरी केला जातो. महत्वाचा फलंदाज ज्ञानेश्वर याची खेळी मात्र संपुष्टात. ज्ञानेश्वर याला आता मात्र मैदान सोडावं लागेल. चला नेक्स्ट न्यू बॅट्समन आपण देखील आपल्या पूर्वतयारीमध्ये राहायचं आहे लगेच. नेक्स्ट बॅट्समन अनिल बजे. चेंडूला शॉर्ट अँड पुलचा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक देखील दक्ष आहे. सुनील पाटील याच्या माध्यमातून सुरेख आणि सुंदर झेल कॅरी झाला. महत्वाचा फलंदाज आळ्या पावली मात्र माघारी जातोय. नेक्स्ट बॅट्समन येतो हरेश.
धावसंख्या 9 वर पोहोचली. गोलंदाज परशा आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका आहे. चेंडू खाली क्षेत्रक्षेत्र लक्ष कुठल्या प्रकारची चूक नाही आहे. पुन्हा एकदा अतिशय चांगला झेल या ठिकाणी कॅरी केला जातो. महत्वाचा फलंदाज हरेश याची खेळी देखील संपुष्टात. प्रमोद हा फलंदाज बाद झाले. चौकार किंवा षटकांची आपण हॅट्रिक साधतात. मान्य श्री संजयजी पाटील यांच्याकडनं तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 1000. चौकार षटकांची हॅट्रिक 1000 रुपये बोललो. 500 रुपये 1000 प्रकाश पाटील तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी. तुमचे खंदे समर्थक संजय पाटील यांच्याकडनं तुम्हाला ब्रेकिंग न्यूज आहे. चौकार किंवा षटकांची आपण हॅट्रिक साधतात तर त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाणार आहे. तिसऱ्या षटकाला परमध्ये वैयक्तिक पहिला सांगितलं. तिसरं गोलंदाज रविराज पाटील. पहिल्या 2 ओव्हरमधून खर्च झाल्या फक्त आणि फक्त 11 धावा. 5 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. गोलंदाज रविराज. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. तो डावखुरा फलंदाज हरीश याला. चला प्लीज थोडासा स्पीडअप करा. बेल कमी घ्या. झू नांदुरकी या संघाचा कॅप्टन आणि स्वराज्य कशिले संघाचं कॅप्टन आपण देखील याचे. झू नांदुरकी आणि कशिले या संघाचं कॅप्टन आपण लगेच आपलं रिपोर्टिंग करायचं. यानंतर मला वाटतं कदाचित ड्रॉ केला जाईल. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. हलकासा अपील पंच देखील संमत. लेग बिफोर LB प्लम केलं जाते. या ठिकाणी फलंदाज हरीश याला महत्वाची विकेट प्राप्त करताना. नेक्स्ट बॅट्समन चंद्रकांत. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 11. या 5 धाब्यांनी संघाची धावसंख्या होती ती 16. षटक क्रमांक 3 शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. हा चेंडू देखील फार खराब आपण पाहिला. आउट ऑफ लेग स्टंप. 1+4.
नशिबाची साथ या ठिकाणी आपण पाहतो सूर्य संघाला 5 धावा बोनसच्या रूपाने. आता मात्र अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये साधारणतः 10 ते 12 धावा झाल्या तर निश्चितच चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका आपण चंद्रकांत पाटीलच्या बॅटमधून पाहतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी थोडासा प्रयत्न आणि या प्रयत्नामधून मात्र सफल होताना फलंदाज. खऱ्या अर्थानं बघा धाव घेताना कॉलिंग फार महत्त्वाचं असतं. अति घाई आणि संकटात नाही. एक धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा मोह मात्र आवडला आणि दुसरी धाव घेताना कुठल्या प्रकारचं कॉलिंग देखील नव्हतं आणि फलस्वरूप महत्त्वाचा फलंदाज चंद्रकांत हा बाद होतोय. चला नेक्स्ट बॅट्समन आपण देखील लगेच या. सात विकेट. नेक्स्ट बॅट्समन अजय येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज रविराज. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. फलंदाज त्रिफलाचीत बाद. 8वा फलंदाज. नेक्स्ट बॅट्समन शरद येतोय. अजून एक सुवर्ण संधी फलंदाज. 3 चेंडूमधून जरी आपल्या बॅटमधून 3 चौकार आले तरी मात्र संजय पाटील तुमच्या खंदे समर्थक यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. फलंदाज सेफ आहे. धावसंख्या एकने पुढे शकते ती 18. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने चेंडूचा वेट केला. त्या चेंडूने मात्र क्षेत्राचा घात केला. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. चौकार. संतोष पाटील यांची थोडीशी खराब यांचं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला नाही. चेंडूचा थोडासा त्यांनी वेट केला मात्र त्या चेंडूने देखील. आता मात्र मोठा फटका. अतिशय चांगला फटका. प्रकाशाच्या बॅटमधून येतोय. अंतिम चेंडूवर गगनभेदी षटकार. आता मात्र धावसंख्येला वळण. 28 धावा धावफलकावर. 2 चेंडूमधून खर्च झाल्या तब्बल 10 धावा. तर 3 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 28 आणि विजयाचं लक्ष असेल ते 29 धावांचं. साधारण 9 ते 10 धावांची गरज आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया सुमधुर आवाज. व्हॉइस ऑफ मानकोली ओटू कालुराम केने.
जयदुर्गा सुरई आणि बंदरामारुती काल्हेर या सामन्यातून विजेता आणि स्वयंभू पायगाव क्वार्टर फायनलचा सामना यानंतर आपण पाहणार आहोत. त्यानंतर जे दोन संघ या स्पर्धेच्या माध्यमातून क्वालिफाय झालेले आहेत सुपर 3 मध्ये, त्या दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय, आपण यूट्यूबच्या माध्यमातून जर स्पर्धा पाहत असाल तर आपण या क्रीडानगरीमध्ये लवकरच पोचायचं आहे. आई जोगेश्वरी जून अंदुरकी आणि स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली, आपण क्वार्टर फायनलचा सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा इनिंग ब्रेकमध्ये आपण या स्पर्धेचा लक्की ड्रॉ टाकणार आहोत. तरी दोन्ही संघांनी इथे हजर राहायचं आहे. आई जोगेश्वरी जून अंदुरकी आणि स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली यानंतर अजून एक सामना शिल्लक आहे आणि तो सामना देखील 3 ओव्हरचा होईल. विजयाचं लक्ष्य आहे 29 धावांचं. बघूया सुनील पाटील आणि संतोष तरे या जोडीमध्ये बदलाव पाहायला मिळेल का. बरोडी गावचे जावई आहेत सुनील पाटील आणि नक्कीच विष्णुदादा पाटील आणि निलखंठ पाटील यांनी सुनील पाटील यांच्यावर पारितोषिक जाहीर केलेत. समालोचन कक्षामध्ये बंदरामारुती काल्हेर रेग्युलर संघाचे 2 खेळाडू, एक दया भंडारी यांचे चिरंजीव आणि एक संतोष तरे यांचे चिरंजीव. क्या बात आहे. अगदी एक सिनियर 40+ आणि एक नवीन 40+. तर नेहमीप्रमाणे सलामी जोडी सुनील पाटील आणि संतोष तरे. दीपक म्हात्रे यांनी स्पर्धेचा सुरुवात चांगली करून दिली. सकाळच्या पहिल्या सामन्यातून ते संघनायक म्हणून या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाली. 18 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. दोन वाजून 48 मिनिटं झालेली आहेत. चला लगेच आपण खेळायला सुरुवात करा. या सामन्यानंतर अजून आपल्याला एक आजच्या गटातील शेवटचा आणि अंतिम क्वालिफायचा सामना, त्यानंतर 2 सामने. वेलकम अजित डाकी, गावदेवी अंजोर यॉर्कर किंग सिनियर खेळाडू अजित डाकी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मीर स्पोर्ट भरोडी आयोजित अप्पा इंटरबजे चषक 2023 या स्पर्धेच्या माध्यमातून. हरेश पाटील समोर फलंदाज आहेत भरोडी गावचे जावई सुनील पाटील. पहिला चेंडू राऊंड द विकेट. ते पहिला चेंडू अगदी बोटांची जादू दाखवलेली आहे, बीट केलाय फलंदाज सुनील पाटीलला. क्या बात आहे. चांगली सुरुवात आहे हरेश करून. नक्कीच याच गोलंदाजीची गरज आहे जयदुर्गा सुरई हे संघाच्या पाठीराख्यांना आणि सहकारी खेळाडूंना. बघूया पहिला चेंडू आला डॉट. या सामन्यासाठी पंच संजय पॉल, स्क्वेअर लेग पंच सुनीलदादा पाटील. इथे हा चेंडू देखील वलवलाय. डॉट चेंडूची समाप्ती. नक्कीच आज आपण पाहिलं तर जयदुर्गा सुरई संघामध्ये चांगली गोलंदाजी आहे, चांगली फलंदाजी देखील पाहिली आपण. प्रकाश पाटील एक चांगला गोलंदाज या संघामध्ये दाखल झालाय. इथे अगदी वाईट यॉर्कर चेंडू आपण पाहिला आहे. समोर चेंडूला ठेवला आहे ऑफ ड्राईव्ह, मिळेल फक्त 1 धाव. 3 चेंडूमध्ये 1 अशी संत आणि शांत सुरुवात आहे. 29 बनवायचे आहेत. संतोष तरे स्ट्राईकवर आहेत. बघूया रविराज यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा खर्च केलेत. इथे फुलटॉस अगदी चेंडूला सरळ बॅटनं समोर ठेवलाय. वसंत चुकतायत. ज्ञानेश्वर पाटील यांनी चेंडूला स्टॉप केलाय. मिळतील 2 धावा. धावसंख्या 3 वर.
4 चेंडूमध्ये 3 धावा. चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. मीर स्पोर्ट बरोडी आयोजित आप्पा इंटरप्राइजेस चषक 2023. इथे चांगला चेंडू, अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू. स्वतः गोलंदाज हरेचा प्रयत्न फसलाय. दुसरीची कॉलिंग प्रमोद करून चेंडूला उचललाय. मिळतील 2 धावा. संतोष तरियाच्या बॅटमधून 4, सुनील पाटीलच्या बॅटमधून 1. चेंडू टाकून झालेत 5 धावा, बनलेत 5. 29 बनवायचे आहेत म्हणजे अजून 24 धावा आणि 13 चेंडू असं समीकरण शिल्लक आहे. 13 चेंडूमध्ये 24. शेवटचा चेंडू आहे हरेश पाटील. चांगला चेंडू, स्विंग अँड मिस. 3 चेंडू बॅटला लागले. 3 चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलेत. पहिल्या ओव्हरची समाप्ती. आता येणारे चेंडू 12 आणि धावा बनवायच्या 24 म्हणजे 1 डझन चेंडू आणि 2 डझन धावा असं समीकरण आहे. संजय दादा पाटील आज खुश आहेत. संघाचे सिनियर खेळाडू आहेत, माजी संघनायक आहेत. जयदुर्गा सुरे हे संघ बांधणीसाठी संजय दादा पाटीलचं खूप मोठं योगदान आहे. नक्की सिनियर खेळाडू आहेत, नवीन सहकार्यांना संधी देत आहेत. स्वतः मात्र ते अगदी 12वे खेळाडू म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच अनिल वजे, ज्ञानेश्वर पाटील, त्यानंतर हरेश, वसंत पाटील, चंद्रकांत पाटील या संघाचे सिनियर खेळाडू आहेत. बघूया, ज्ञानेश्वर पाटीलने रनअपमध्ये थोडासा बदलाव केलाय. सुरेश एक्सप्रेस, योगेश पाटील, त्यानंतर ज्ञानेश्वर पाटील हे अगदी तेज तर्रार गोलंदाज. सुरेश संघाकडून नेहमीच आपण त्यांना बोलत असतोय. योगेश पाटील शॉट फाईनली उभा आहे. 12 चेंडू 24 धावा. 10 गडी हातामध्ये आहेत. बघूया, काल्लेर की सुरई, सुरई की काल्लेर. पहिला चेंडू उडवलाय, फटका फसलाय. इथे खराब फिल्डिंग. हरेश प्रमोद देखील होता समोर. नक्कीच मौका भी दिया और चौका भी दिया असं म्हणायला हरकत नाहीये. क्रिकेटचं सूत्र आहे, घ्या कॅच आणि जिंका मॅच. इथे आलाय नशिबाचा चौकार. सुनील असतायत, संतोष तरे देखील खुश आहेत. आता 11 चेंडू आणि 20 धावा. पुढील चेंडू ज्ञानेश्वर पाटील, सुनील पाटील यांच्यासाठी. हा चेंडू बॅटची कडा अगदी आवाज आलेला आहे. चेंडूला उचललाय स्लिप पॉइंट रिजन मधून. मिळेल 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढून झालेली आहे. 10 धावा झाल्यात. 29 बनवायचे आहेत म्हणजे अजूनही 19 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू 19 धावा. जितू गवली फॅन टीम स्वयंभू पायगाव संघाच्या अगेन्स्ट काल्लेर येईल की सुरई याचं उत्तर 10 चेंडू नंतर मिळेल. चांगला चेंडू, अगदी इथे यष्टिरक्षक चुकलेत. योगेश पाटील बीट. चेंडू थांबत नाहीये. हा नशिबाचा चौकार. नक्कीच या ओव्हरमध्ये काहीसं खराब फिल्डिंग आपल्याला सुरई संघाकडून पाहायला मिळते. बघा, 2 अगदी लक्की चौकार आलेत. याआधी संतोष सुनील पाटीलचा झेल ड्रॉप झाला, चौकार आला. त्यानंतर ज्ञानेश्वर पाटीलचा डॉट चेंडू चौकार आला. आता धावा बनल्या 14. आता 9 मध्ये 15. 9 मध्ये 14 आलेत आणि 9 मध्ये 15 बनवायचे आहेत म्हणजे सामना समान आहे.
ज्ञानेश्वर पाटील यांचा चेंडू अगदी ऑन साईडला टर्न केलाय. प्रमोद चेंडूवर झेपावतोय. फेकी चांगली आहे. अगदी चांगली कॉलिंग देखील. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं समन्वय. येस नो वेट. आता 8 चेंडू आणि 14 धावा. 15 धावा बनलेत. आता 14ची गरज आहे. दोन्ही संघांसाठी सामना अजून समान आहे. मात्र कल्हेर संघाला चान्स यासाठी आहे की त्यांच्याकडे अजून 10 विकेट बाकी आहेत. चेंडूला स्केअर ऑफ द विकेट. बघूया चेंडू चाललाय अगदी लॉंगलेकांनी फाईन लेग रिझन मध्ये योगेश चुकी करतोय. योगेश करून ही चुकी आणि चुकीला माफी नाहीये. पंचांचा चांगला निर्णय आहे. इथे बघूया तिसरीचा प्रयत्न इथे असफल. नाही, पंचांचा चांगला निर्णय कारण की ज्ञानेश्वर पाटील यांचे पहिला पाय स्टंपला लागला होता. पंचांची तीक्ष्ण नजर. 2 धावा पूर्ण. धावसंख्या 17. ज्ञानेश्वर पाटील यांच्या दुसऱ्या ओव्हरचा अजूनही 1 चेंडूचा खेळ शेष आहे. 7 चेंडू आणि 12 धावा. मैदानामध्ये परशा येतोय. नक्कीच 7-12 प्रत्येकाला हवावासा वाटणारा आकडा. 7-12. 7 चेंडू 12 धावा. नाही, फलंदाजीचं युनिट खूप चांगलं आहे. बंदरामारुती कल्हेर संघाकडे अजून रविराज माली, चंद्रवर्धन, संतोष पाटील, त्यानंतर प्रशांत असे चांगले फलंदाज आहेत. बघूया 7-12. चंद्रवर्धन इथे लेग बिफोर. पायचीचा अपील. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज परशाबाद. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. फलंदाज परशाबाद झालेत. आता 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. काय सामना चाललाय मैदानामध्ये. अगदी स्वयंभू पायगाव संघ देखील या सामन्याकडे टक लावून पाहतोय. आपल्याला कल्हेर येईल की सुरी येईल, सुरी येईल की कल्हेर येईल. यतीश गवली देखील आज खुश आहेत. नक्कीच यतीश गवली डॉक्टर मोरेश्वर गवली सरांचे पुतणे आहेत आणि नेहमीच स्वयंभू पायगाव या संघाच्या बरोबर अगदी खंबीरपणे उभे आहेत. जितू गवली फॅन टीम, अजिंक्य मडवी, चंदन मुकादम, विकास मुकादम, राकेश पाटील, जितू भालेकर असे कित्येक चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत.
घटनाघटी. नक्कीच ज्ञानेश्वर पाटीलनं अति घाई केली. 1 ते 2 धावा गेल्या असत्या, 2 धावा ते 3 धावा वाचवता आल्या असत्या. इथे वसंत पाटील काहीशे नाराज आहेत, नक्कीच दुखापतग्रस्त आहेत. आता 4 चेंडू आणि 8 धावा या चौकारांनी मात्र संजीवनी मिळालेली आहे बंदरामारुती काल्हेर संघाला. चार 8 चंद्रकांत पावलांचा वापर केलाय. इथे बघूया, नक्कीच इथे दोन्ही पंच अगदी आपसमध्ये चर्चा विचारमय करतील. अपिलामध्ये नक्कीच उत्साह पाहायला मिळाले. आत्मविश्वास बघूया किती आहे. अगदी सुनील पाटील आणि संजय पॉल दोन्ही चांगले क्रिकेटर आहेत. संजय पॉल एमसे पंच आहेत आणि फलंदाज बाद. मोठा धक्का रविराज मालीच्या रूपानं बंदरामारुती काल्हेर संघाला लागतोय. हा धक्का क्रमांक 4. चौकार आल्यानंतर चंद्रकांतनी पलटवार केलाय. बघूया फलंदाज कोण येतोय. जितू म्हात्रे. चंद्रकांत पाटील इथे बॅटची आउटसाइड एज लागलेली आहे. शॉर्ट फाईन लेग रिजन मधून चेंडूला उचललाय. आता 2 चेंडू आणि 7 धावा. चंद्रवर्धन आता काहीसा खेळाडू कक्षामध्ये देखील वातावरण शांत पाहायला मिळतोय. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर नक्कीच उत्साह वाढेल बंदरामारुती काल्हेर संघाचा, आणि जर विकेट डॉट आला तर उत्साह वाढेल जयदुर्ग सुरई हे संघांच्या पाठीराख्यांचा. बघूया चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. 2 चेंडू 7 धावा. 7 धावा 2 चेंडू. चंद्रवर्धन उंची मिळाली, लांबी देखील मिळेल का. आणि होय, क्या बात है. एक चेंडू 1 धाव. इथे एका चेंडूमध्ये षटकार असला की फलंदाज फ्री असतोय. इथे एका चेंडूमध्ये 1 धाव म्हणजे फलंदाज थोडासा टेन्शन मध्ये असतोय. बघूया सामना कोण जिंकेल, सुरई की काल्हेर, काल्हेर की सुरई. सामना कसा असावा तर सामना असा असावा. आमच्या आयोजन कमिटी देखील खुश आहे. प्रकाश दादा भगत खुश आहेत. बघूया 1 चेंडू 1 धाव. चंद्रकांत पाटील यांनी जर यो बॉल डॉट केला तर प्रकाश भगत यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये.
एक चेंडू एक धाव. बघूया पायगाव संघासमोर कुठला संघ जातोय. काय क्षेत्ररक्षण लावलाय. एक चेंडू एक धाव. अगदी मैदानामध्ये जशी काही कुठल्या कार्यक्रमाची सभा भरलेली आहे असे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया एक चेंडू एक धाव. चंद्रकांत पाटील की चंद्रवर्धन. इथे चेंडू डॉट. इथे डॉट चेंडू आलाय आणि 500 रुपयाचा मानकरी ठरलाय चंद्रकांत पाटील. अभिनंदन संजय दादा पाटील. अभिनंदन अनिल वजे, चंद्रकांत पाटील, ज्ञानेश्वर पाटील, ऑल टीम, वसंत पाटील, प्रकाश पाटील, योगेश पाटील खुश आहे. क्या बात आहे. 500 रुपये प्रकाश दादा भगत कडून डॉट चेंडू साठी. आणि या सामन्याचा सामनावीर नक्कीच आपण सामनावीर देऊया. प्रकाश पाटील यांना 4 चेंडू मध्ये 12 धावा, 1 चौकार, 1 षटकार, 1 दुहेरी, 1 डॉट. या सामन्याचे सामनावीर प्रकाश पाटील. प्रकाश पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये जायचंय. प्रकाश पाटीलला आपण सामनावीर देऊ. त्यानंतर चंद्रकांत याला 500 रुपये डॉट बॉल साठी प्रकाश दादा भगत यांच्याकडून दिले जातील. सर्वप्रथम आपण सामनावीर ट्रॉफी देऊया. नक्कीच विश्वास म्हात्रे, भिवंडी टेनिस क्रिकेट मधलं खूप मोठं नाव, चॅलेंज स्पोर्ट संघाचे संघनायक. अभिनंदन प्रकाश पाटील. आणि